संकट येण्याआधी स्वामी भक्ताला कसा इशारा देतात? कधी तुमच्या सोबत असं झालं आहे का? एखादं काम करायला तुम्ही निघता, पण अचानक मनातून आवाज येतो, आज हे काम करू नकोस. किंवा एखाद्या व्यक्तीला भेटायला जाणार असता, पण अचानक काहीतरी कारण घडतं आणि तुमची भेट होत नाही. कधी एखादी गोष्ट करायची खूप इच्छा असते, पण वारंवार काही ना काही अडथळा येतो आणि नंतर लक्षात येतं की कदाचित त्यावेळी मी थांबलो हेच माझ्यासाठी चांगलं झालं. स्वामी भक्तांच्या श्रद्धेनुसार अशा काही प्रसंगांकडे स्वामींचे संकेत म्हणून पाहिले जाते. पण हे संकेत नेमके कोणते आणि संकट येण्याआधी स्वामी भक्ताला कशाप्रकारे सावध करतात असं भक्तांना वाटतं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 7 संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण 7वा संकेत कदाचित तुमच्याही आयुष्यात कधी ना कधी आला असेल. श्री स्वामी समर्थ. अचानक मनात सावध राहण्याची भावना निर्माण होणे. कधी कधी एखादी गोष्ट करायची असते, पण मन मात्र सतत म्हणत राहतं, थोडं थांब. यामागे अनेक साधी कारणंही असू शकतात. आपला अनुभव, आपली अंतर्मनाची जाणीव किंवा परिस्थितीची आपल्याला झालेली कल्पना. पण स्वामी भक्तांच्या श्रद्धेत अशा वेळी ही अंतर्मनाची सावध करणारी भावना स्वामींच्या कृपेचा संकेत मानली जाते. म्हणून मनात अशी भावना आली तर घाबरायचं नाही, फक्त थोडं थांबा, परिस्थिती नीट तपासा आणि निर्णय घाईने घेऊ नका. कारण भक्ती म्हणजे फक्त चमत्काराची अपेक्षा नाही, भक्ती म्हणजे विवेकाने निर्णय घेण्याची शक्तीही. एखादं काम वारंवार पुढे ढकललं जाणं. तुम्ही एखादं काम करण्याचा निर्णय घेतला, पण अचानक अडथळा आला. पुन्हा प्रयत्न केला, पुन्हा काहीतरी अडचण आली. असं 2-3 वेळा झालं तर आपण चिडतो. पण कधी कधी थोडं थांबून विचार करा, हा अडथळा मला काहीतरी विचार करायला सांगतोय का? भक्तांच्या श्रद्धेनुसार कधी कधी स्वामी आपल्याला एखाद्या चुकीच्या निर्णयापासून वाचवण्यासाठी परिस्थितीतून थांबण्याची संधी देतात असं मानलं जातं. पण प्रत्येक अडथळा हा स्वामींचा संकेत आहे असं समजू नका. परिस्थिती समजून घ्या, गरज असेल तर दुसऱ्यांचा सल्ला घ्या आणि मग निर्णय घ्या. चुकीच्या व्यक्तीपासून दूर होण्याची संधी मिळणे. आपल्या आयुष्यात काही लोक येतात जे आपल्यासाठी योग्य नसतात, पण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. कधी एखादी गोष्ट समोर येते, कधी एखादं सत्य समजतं, कधी एखाद्या कारणामुळे त्या व्यक्तीपासून अंतर निर्माण होतं. त्या क्षणी दुःख होतं, पण काही काळानंतर लक्षात येतं, ही व्यक्ती माझ्या आयुष्यातून दूर जाणं कदाचित माझ्यासाठी चांगलंच झालं. स्वामी भक्त अशा प्रसंगाकडे स्वामींच्या संरक्षणाच्या रूपात पाहतात. म्हणून आयुष्यातून एखादी व्यक्ती दूर गेली म्हणून लगेच दुःखी होऊ नका. कधी कधी जे आपल्याला गमावल्यासारखं वाटतं, तेच पुढे आपल्यासाठी संरक्षण ठरतं. मनाला वारंवार एखादी गोष्ट तपासावीशी वाटणे. समजा तुम्ही घरातून बाहेर पडणार आहात, पण अचानक वाटतं, गॅस बंद केला का? तुम्ही परत जाऊन पाहता आणि खरंच काहीतरी तपासायचं राहिलेलं असतं. किंवा एखादं महत्त्वाचं काम पाठवण्याआधी पुन्हा एकदा तपासावंसं वाटतं आणि त्यात एखादी चूक सापडते. अशा प्रसंगांमध्ये आपलं अंतर्मन आपल्याला सावध करत असतं. भक्तीच्या दृष्टीने काही जणी याला स्वामींची कृपादृष्टी मानतात. म्हणून आपल्या अंतर्मनाला पूर्णपणे दुर्लक्षित करू नका, पण त्याचबरोबर विवेकही वापरा. संकटाच्या आधी योग्य व्यक्तीची मदत मिळणे. कधी कधी आपल्याला एखाद्या समस्येचा मार्गच सापडत नाही. आपण खूप चिंतेत असतो,
आणि अचानक एखादी व्यक्ती फोन करते, एखादी व्यक्ती योग्य सल्ला देते, किंवा आपल्याला हवी असलेली माहिती अगदी योग्य वेळी मिळते. समस्या पूर्णपणे संपली नसली तरी आपल्याला पुढचा मार्ग दिसतो. स्वामी भक्तांच्या श्रद्धेनुसार ही मदत ही स्वामींच्या कृपेचं एक माध्यम असू शकते. म्हणून मदत करणाऱ्या व्यक्तीचे आभार माना आणि मनात स्वामींना म्हणा, स्वामी, योग्य वेळी योग्य माणूस माझ्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. स्वामींचं नामस्मरण करण्याची अचानक इच्छा होणे, कधी कधी कोणतंही कारण नसताना मनात अचानक येतं, श्री स्वामी समर्थ, आणि आपण स्वामींचं नामस्मरण सुरू करतो. कदाचित आपण एखाद्या अडचणीमध्ये असतो, पण आपल्याला त्याची पूर्ण जाणीव नसते. अशा वेळी नामस्मरणामुळे मन शांत होतं. आपण घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी थोडा विचार करतो. म्हणून जेव्हा मन स्वामींच्या नामाकडे वळतं, तेव्हा त्या क्षणाचा उपयोग मन शांत करण्यासाठी करा. डोळे बंद करा, हळू श्वास घ्या आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामींचा संकेत कधी कधी परीक्षेच्या रूपातही येतो. भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण स्वामींची भक्ती करतो म्हणून आपल्या आयुष्यात कधीच संकट येणार नाही असं नाही. कधी कधी संकट येतं, परिस्थिती कठीण होते, आपण खूप प्रार्थना करतो, पण तरीही परिस्थिती लगेच बदलत नाही. तेव्हा मनात प्रश्न येतो, स्वामी माझी प्रार्थना ऐकत नाहीत का? पण कदाचित उत्तर वेगळं असू शकतं. कधी कधी परिस्थिती लगेच बदलण्याऐवजी आपल्यामध्येच बदल घडत असतो. आपल्याला संयम शिकवला जातो, योग्य आणि अयोग्य यातील फरक समजू लागतो, आणि आपण पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतो. म्हणून संकट आलं की लगेच निराश होऊ नका. स्वामींचं नामस्मरण करा आणि स्वतःला विचारा, या परिस्थितीतून मला काय शिकायचं आहे? कदाचित हाच प्रश्न तुमच्या आयुष्याला नवी दिशा देईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर एखाद्या निर्णयाबद्दल मनात शंका असेल तर फक्त संकेतांवर अवलंबून राहू नका. थोडं थांबा, संपूर्ण परिस्थिती समजून घ्या, विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या आणि मग निर्णय घ्या. कारण श्रद्धा आपल्याला आंधळ बनवत नाही. श्रद्धा आपल्याला शांत मनाने योग्य मार्ग निवडण्याची ताकद देते. म्हणूनच स्वामींच्या चरणी अशी प्रार्थना करा, स्वामी, माझ्या मनासारखं नाही, तर माझ्यासाठी जे योग्य आहे ते घडू द्या. ही प्रार्थना मनापासून केली तर मनातील अनेक चिंता हळूहळू हलक्या होऊ लागतात, आणि मग संकट असलं तरी मनात एक विश्वास राहतो, माझ्यासोबत माझे स्वामी आहेत. श्री स्वामी समर्थ, मला योग्य मार्ग दाखवा. संकट आलं तरी मन पूर्णपणे खचून जाणे, हा संकेत सर्वात सुंदर आहे. कधी कधी संकट मोठं असतं, परिस्थिती कठीण असते, पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यातून आवाज येतो, सगळं ठीक होईल, मी हे पार करेन. ही आशा खूप मोठी शक्ती असते. स्वामी भक्तांच्या श्रद्धेत हीच श्रद्धा स्वामींच्या आधाराची अनुभूती देऊ शकते. संकट नाहीस होण्याआधी कधी कधी आपल्याला ते सहन करण्याची शक्ती मिळते, आणि कदाचित हाच सर्वात मोठा आशीर्वाद असतो. एक महत्त्वाची गोष्ट, भक्तांनो, या संकेतांकडे श्रद्धेच्या दृष्टीने पहा. प्रत्येक स्वप्न, प्रत्येक आवाज, प्रत्येक योगायोग हा स्वामींचा चमत्कार आहे असं समजणं योग्य नाही. महत्त्वाचा निर्णय घेताना विचार करा, परिस्थिती तपासा आणि गरज असेल तर योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. स्वामींची भक्ती आपल्याला श्रद्धेसोबत विवेकही शिकवते. आजची स्वामी प्रार्थना. चला,
शेवटी स्वामींच्या चरणी एक छोटी प्रार्थना करूया. हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या आयुष्यात कोणताही कठीण प्रसंग येण्याआधी मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. माझ्या मनातील भीती दूर करा. चुकीच्या मार्गापासून मला दूर ठेवा. माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी राहू द्या आणि संकटाच्या काळात माझा विश्वास आणि धैर्य टिकवून ठेवा. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आज सांगितलेल्या 7 पैकी कोणता संकेत तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी अनुभवायला आला आहे? कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा. श्री स्वामी समर्थ. आणि जर तुमच्या आयुष्यात स्वामींच्या कृपेने एखादा असा प्रसंग घडला असेल तर तो अनुभवही कमेंटमध्ये नक्की सांगा. कदाचित तुमचा अनुभव दुसऱ्या एखाद्या स्वामी भक्ताला आशा देईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या श्री स्वामी समर्थ परिवारात सामील होण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ एका स्वामी भक्तापर्यंत नक्की पोहोचवा. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा विजय असो.